नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BCom सेमिस्टर सेकंड फायनान्शियल अकाउंटिंग सेकंड टॉपिक नंबर 3 व्हॅल्युएशन ऑफ गुडविल प्रॉब्लेम नंबर 13। विद्यार्थी मित्रांनो, सुपर प्रॉफिट मेथडने आपण हा प्रॉब्लेम सोडवणार आहोत। या मेथडमध्ये आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट मेथडचा सुद्धा वापर करावा लागतो। प्रॉब्लेमचं नाव आहे The following accounting data is made available in respect of पोरवाल and Company पुणे। मित्रांनो, पोरवाल and Company पुणे यांचा हा डेटा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि जो दिलेला डेटा आहे त्या डेटाचा वापर करून आपल्याला गुडविलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे। गुडविल म्हणजे नावलौकिक, ही एक ॲसेट आहे। बॅलन्स शीट मध्ये ॲसेट साइडला आपण गुडविल लिहितो। गुडविल कॅल्क्युलेट करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, त्यामध्ये सुपर प्रॉफिट मेथड असेल, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड असेल। मित्रांनो, गुडविल आपण डोळ्याने बघू शकत नाही, पण ते आपल्याला बिझनेस मध्ये बॅलन्स शीट साइडला बघायला मिळतं। मग ते कॅल्क्युलेट करण्यासाठी मित्रांनो सुपर प्रॉफिट मेथडने आपण हा प्रॉब्लेम सोडवणार आहोत। प्रॉब्लेम मध्ये आपण बघू शकतो, आपल्याला पुढे सांगितलंय द कॅपिटल एम्प्लॉयड इन बिझनेस ₹50,000। विद्यार्थी मित्रांनो, बिझनेस मध्ये 50,000 रुपये गुंतवलेले आहेत, याला आपण कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणणार। त्यानंतर सेकंड नंबरला सांगितले ट्रेडिंग प्रॉफिट ऑर लॉस आफ्टर टॅक्स फॉर द लास्ट 4 years आर ॲज अंडर। मित्रांनो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। टॅक्सची रक्कम पेड केल्यानंतरचा जो प्रॉफिटचा बॅलन्स आहे तो आपल्याला या ठिकाणी दिलाय। वर्ष आहे 2021, 22, 23 आणि 24। मित्रांनो, 2021 मध्ये आपल्याला प्रॉफिट झालाय, 22 मध्ये प्रॉफिट आहे, 23 मध्ये लॉस आहे आणि 24 मध्ये पुन्हा प्रॉफिट आहे। त्यानंतर 3 नंबरला मार्केट रेट ऑफ इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 8%। विद्यार्थी मित्रांनो, रेट ऑफ इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आहे 8%। बघा, कॅपिटल एम्प्लॉयड ची रक्कम आहे 50,000 रुपये, रेट ऑफ इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आहे 8%। त्यानंतर रेम्युनरेशन ऑफ प्रोप्रायटर फ्रॉम अल्टरनेटिव्ह एम्प्लॉयमेंट इफ नॉट एंगेज इन ओन बिझनेस अमाउंट्स टू ₹3,000 पर एनम। म्हणजे जो प्रोप्रायटर आहे, जो मालक आहे, त्या मालकाला त्याच्या बिझनेस व्यतिरिक्त दुसऱ्या व्यवसायामधून त्या कामाचा मोबदला म्हणून त्याला 3,000 रुपये प्रत्येक वर्षी मिळतात। ₹3,000 पर एनम रेम्युनरेशन म्हणजे थोडक्यात त्याच्या कामाचा मोबदला। त्यानंतर 5 नंबरला सांगितलंय रेट ऑफ रिस्क ऑन रिटर्न ऑन कॅपिटल इन्व्हेस्टेड इन बिझनेस 2%। मित्रांनो, रेट ऑफ रिस्क ऑन रिटर्न आहे 2%। त्यानंतर आपण शेवटी बघू शकतो यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल। मित्रांनो, आपल्याला गुडविलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे ऑन द बेसिस ऑफ 2 full and 1/2 year परचेस। गुडविल परचेस आहे 2.1/2 ऑफ सुपर प्रॉफिट ऑन द बिझनेस कॅल्क्युलेटेड ऑन द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 4 years। विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या 4 वर्षांचा आपल्याला डेटा दिलेला आहे आणि सुपर प्रॉफिट मेथडने आपण हा प्रॉब्लेम सोडवणार आहोत। अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे। चला तर हा प्रॉब्लेम आपण बघितला, आता जातोय आपण सोल्युशन कडे। मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा आहे। आतापर्यंत आपण प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये बघत आलोय ॲव्हरेज प्रॉफिट कसा काढणार। तर मित्रांनो, ॲव्हरेज प्रॉफिट काढण्याचा फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट लेस लॉस इफ एनी। पूर्ण प्रॉफिट घेणार, लॉस असेल तर तो लॉस लेस करणार, डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स, भागिले जेवढ्या वर्षांचा डेटा दिलाय तेवढे वर्ष घेणार। मग प्रॉफिटची रक्कम झाली मित्रांनो 50,000, त्यातनं आपण 2,000 रुपये लॉस आहे तो लॉस वजा करणार, लेस करणार। मग प्रॉफिट आता आपला शिल्लक आहे 48,000 आणि 48,000 भागिले 4 केलं तर मित्रांनो आपलं उत्तर आलं 12,000 आणि हा 12,000 मिळाला आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट ₹12,000। ॲव्हरेज प्रॉफिटची रक्कम मित्रांनो आपल्याला मिळालेली आहे। त्यानंतर आपण आता पुढचं कॅल्क्युलेशन बघणार आहोत। पुढचं कॅल्क्युलेशन
कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. मित्रांनो आता आपण समजून घेऊया नॉर्मल प्रॉफिट कसा काढायचा. आता कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे थोडक्यात व्यवसायामध्ये गुंतवलेली रक्कम आहे 50,000 आणि गुणिले नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. आता मित्रांनो नॉर्मल रेट ऑफ रिटर्न घेताना या प्रॉब्लेम मध्ये थोडा आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करायचा आहे. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न घेताना रेट ऑफ इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, मित्रांनो रेट ऑफ इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आहे 8% आणि रेट ऑफ रिस्क ऑन रिटर्न बघा रेट ऑफ रिस्क ऑन रिटर्न आहे 2%. दोघांची आपण बेरीज करणार. आपण कॅल्क्युलेट करतोय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. त्यासाठी मित्रांनो रेट ऑफ इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट प्लस रेट ऑफ रिस्क ऑन रिटर्न 8% आणि 2% म्हणजे झाले 10%. मित्रांनो कॅपिटल एम्प्लॉईडची रक्कम आहे 50,000 आणि आता नॉर्मल रेट ऑफ रिटर्न झाला 10%. मग 50,000 वरती या ठिकाणी 10% रक्कम जर मित्रांनो आपण कॅल्क्युलेट केली तर आपल्याला नॉर्मल प्रॉफिट मिळाला 5,000 रुपीज 5,000 नॉर्मल प्रॉफिट मिळाला. मित्रांनो नॉर्मल प्रॉफिट मिळाल्यानंतर आपण पुढचं कॅल्क्युलेशन करणार कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट. मित्रांनो आता आपल्याला सुपर प्रॉफिट काढायचं आहे. यामध्ये सुद्धा एक नवीन ऍडजस्टमेंट आहे मित्रांनो या प्रॉब्लेम मध्ये. आता आपण आतापर्यंत सुपर प्रॉफिट काढलेला होता. ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट आपल्याला सुपर प्रॉफिट मिळत होता. पण आता ॲव्हरेज प्रॉफिट वजा रेम्युनरेशन ऑफ प्रोप्रायटर फ्रॉम अल्टरनेटिव्ह एम्प्लॉयमेंट म्हणजे या कंपनीचा जो मालक आहे प्रोप्रायटर आहे त्याला या कंपनीच्या व्यतिरिक्त बाहेर दुसरीकडे काम केल्यानंतर त्याला जे रेम्युनरेशन मिळतं ती रक्कम मायनस करायची ॲव्हरेज प्रॉफिट मधून. मग ॲव्हरेज प्रॉफिटची रक्कम आहे 12,000 त्यातनं रेम्युनरेशनची रक्कम 3,000 आपण वजा केली तर मित्रांनो खाली शिल्लक राहिलेत 9,000 आणि ॲव्हरेज प्रॉफिट आणि त्या ॲव्हरेज प्रॉफिटमधनं मग आपण वजा करणार नॉर्मल प्रॉफिट. मित्रांनो नॉर्मल प्रॉफिट आपण काढलाय तो आहे 5,000. बघा ॲव्हरेज प्रॉफिटमधनं आपण काय केलं तर सुरुवातीला जो प्रोप्रायटर आहे त्याचं रेम्युनरेशन 3,000 रुपये वजा केलं 12,000 मधून 3,000 गेले खाली राहिले 9,000 आणि पुन्हा मायनस करणार आपण नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिटची रक्कम आहे 5,000 म्हणजे 9,000 मधून 5,000 गेले खाली शिल्लक राहिले मित्रांनो 4,000 आणि ही 4,000 रक्कम आहे सुपर प्रॉफिट. मित्रांनो सुपर प्रॉफिट काढला आपण तो आला 4,000 आणि शेवटचं कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल आणि कॅल्क्युलेशन ऑफ गुडविलचा फॉर्म्युला आहे सुपर प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर परचेस. सुपर प्रॉफिटची रक्कम आहे 4,000 आणि नंबर ऑफ इयर परचेस आहे 2 फुल अँड 1/2 म्हणजे 2.1/2 म्हणा किंवा 2.5 म्हणा. 4,000 गुणिले 2.5 केलं तर मित्रांनो उत्तर आलं 10,000 आणि 10,000 ही आहे गुडविलची व्हॅल्यू. विद्यार्थी मित्रांनो सुपर प्रॉफिट मेथडने आपण गुडविलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली ती मिळाली आपल्याला 10,000. या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 13वा प्रॉब्लेम आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.